नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. बघा आता दुपारचे वाजलेत 4:30 वाजलेत बघा आता. आणि विरांशला घेऊन इकडं आली मी माझ्या घरी. हो खेळूया राजा. किती नाही मी सांगतो सगळ्यांना बघ. हां विरांश म्हणतो मोबाईल बघू नको, पण विरांश मी खेळणी दाखवतो सगळ्यांना. बघ किती खेळणी आणली विरांशने माहिती का, एवढं मला आणायला लावलं. हां मग बोलायचं ना. बरं विरांश काय म्हणतो असं बोल. हां फोटो घ्या असं नाही बोलायचं म्हणतो, पहिलं असं घ्यायचं. ओ राजा हो फोटो बंद करायचं असतं, फोटो काढायचं नसतं. आजी करते ना राजा, फोटो बंद करते. लवकर कर फोटो बंद म्हणतो, लवकर कर फोटो. सासूबाई इकडे बसलेले आहेत आणि प्राजक्ता आणि प्रतीक आले आता. माझा इकडे स्वयंपाक चालू आहे. थांब पाणी देते बसा. सासूबाईंना ह्यांनी बसवले खुर्चीवर. बसा म्हटले थोडंसं. आता सासूबाईंना वाढायचं जेवायला. माझा इकडे स्वयंपाक चालू आहे. कट्टा नुसता पसारा झालेला आहे. कोबीची भाजी बनवते काकूबाई. हे बघा इकडं मुगाची डाळ घालून कोबीची भाजी बनवते. तर पाणी दे. प्राजक्ता प्रतीक येऊन गेले आता. आणि मग सासूबाईंना जेवायला वाढलं, कारण का 8 वाजून गेलेले आहेत ना आज. आणि इकडे किचन ओटा सगळं साफ करते. आणि इकडे मिस्टर जेवायला घालतात सासूबाईंना. दाखवते तुम्हाला. हे पहा इकडं हे जेवायला घालतात. बारीक करून दिलं त्यांना कुस करून सगळं. भाकरी आणि वरण आणि भाजी. त्यांना म्हटलं तुम्ही जेवायला घाला, तोपर्यंत मी किचन ओटा जरा साफ करते. आता गोळी देणे चालू आहे बघा. जेवण झालं सासूबाईंचं. वाटीमध्ये ना बारीक गोळी भिजवून द्यावी लागते लिक्विड करून. पहिलं तसंच गोळ्या घ्यायच्या, पण आता सासूबाईंना लिक्विडच करून द्यावं लागतं गोळ्यांचं. चला असं सासूबाईंचं झालं आहे जेवण. आता आमचं राहिलं जेवण. आता दळण टाकायला सांगितलं आहे ना, गहू आणि ज्वारीचं. दळण टाकायला जातील. दळण टाकायला गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आता मी इकडे पोहे बनवते नाश्त्याला. मिस्टरांसाठी एकट्यासाठीच बनवते. सासूबाई अजून झोपलेत. सकाळचे वाजलेत 8 वाजलेत. चला यांना देते नाश्ता. 3 वाजेपर्यंत शेड्यूल तयार. बरं 7 किलो. अयो चला मिस्टर झाले तयार. ह्यांना जायचं आज मुंबईला. नाही आता 8 वाजले. शेवटचं आता हे. हां असं झालं बघा. बघते. सासूबाई जरा खाल्ल्यात आता. बघू उठतात का काय. सासूबाईंसाठी तर कॉफी बनवते. त्यांचं तोंड धुवून झालं. काय होतं त्यांना उठवायचं काही प्रॉब्लेम नाही. उठवल्यानंतर पडायची भीती वाटते. एकाला तेवढं झेपत नाही, म्हणून म्हटलं त्यापेक्षा त्यांना जागी सगळं द्यावं आणि त्यांच्याकडनं तोंड धुवून घ्यावं. आता कॉफी बनवते. कॉफी देते त्यांना सासूबाईंना. कॉफी झाली की मग बाकीचं आवडता येईल. मिस्टर गेले मुंबईला, नाहीतर मग ते कसं ते असतं की दोघं जण आम्ही उचलू शकतो असं. हे बघा सासूबाईंना मी नाश्ता दिला आत्ता. आणि मावशींची वाट बघते, जेणेकरून मावशी आल्यानंतर काय करतील, आज त्यांचं अंग सगळं पुसून घ्यायला सांगते डेटॉलच्या पाण्याने. आणि उद्या त्यांना घालील आंघोळ. कारण का काय होतं नाही, दोघी मिळून त्यांना घेऊन जावं लागतं. बघू आता मावशी काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून. नाही तर आज अंगच पुसून घेऊ सासूबाईंचं. हातपाय तोंड स्वच्छ पुसून घेऊ. त्यांना आता खुर्चीत बसवले मी. हे बघा
हळूहळू खात. कसं चाललंय हळूहळू खाणं? पाणी प्यायचे का पाणी? पाणी प्या. या मंदिराच्या प्रतिष्ठापनेमध्ये फार मोठं राजकारण हळू. या विषयाचा आता थोडं सासूबाई हे झालेले आहेत, थकलेत. नाही तर चांगलं आपलं ना भिंतीला हात पकडून जात होत्या बाथरूम संडासला. पण आता महिन्यामध्ये जवळजवळ महिना 2 महिन्यामध्येच त्यांची अशी अवस्था झालेली आहे. तर चला आता मावशीची वाट बघते मी आता. काल तर मावशी 2 वाजता आल्या, त्याच्यामुळे मी रसिकाकडे गेलीच नाही. 4 वाजता जाऊन फक्त विरांशला इकडं आणलं मी. म्हटलं विरांश उठला ना झोपेत ना, मी इकडं घेऊन येते आणि त्याला खेळवते तोपर्यंत, म्हणजे तिचे कॉल होईपर्यंत. तर चला आता अशा प्रकारे बघा चालू आहे एक दिवस. काम चालू आहे हे माझं. चालायचंच आता. प्रत्येकजण म्हातारं होणार आहे. प्रत्येकाला या स्टेपनं जायचं आहे. जगलं वाचलं तर आपण या स्टेपनी जाऊ, नाहीतर लवकरच काय सांगता येत नाही ना आजकाल माणसाचं. पण या वयामध्ये ना खरं माणसाची गरज असते. बघा सासूबाईंना आता मी इकडं असं शिरा बनवते. सासूबाईंचं सगळं आवरलेलं आहे. मावशी आलेले आहेत, दाखवते तुम्हाला. हे बघा शिरा करून ठेवते ना, पातळ असा नाही का. हां, त्यात तुम्हाला दूध लागलं तर दूध घालून घ्या जर घट्ट झालं तर. कारण का आज माझा प्रदोष आहे, तर हे गेलेले आहेत मुंबईला आणि माझा तर प्रदोष आहे. त्याच्यामुळे सासूबाईंसाठी एकट्यासाठी करावं लागणार आहे आता. आणि त्यांना काय भाकरी पोळी मग मिक्सरमधनं काढून द्यावं लागते. त्यापेक्षा म्हणलं ना आज त्यांना सासूबाईंना शिरा बनवते. हे बघा असं शिरा बनवला आहे सासूबाईंसाठी. आणि त्यामध्ये दूध घालून मावशीनं म्हणलं थोडं गरम करा आणि दूध घालून द्या मग थोड्या वेळाने. चला तर मला रसिकाकडे जायचं, त्याच्यामुळे माझी गडबड चालू आहे. झालं आता असं तसा, तरी थोड्या वेळाने काय होईल, घट्टच होईल. तूप काढून ठेवलेलं आहे. चला आता मी निघाले रसिकाकडे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.